Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर पुण्यामध्ये विषारी दारूमुळे जवळपास 22 लोकांचा मृत्यू झालाय. राज्यभरात हा विषय चर्चेला जातोय. कुठेतरी पोलिसांची ही अकार्यक्षमता आहे का? याच्यामध्ये बघा, आता आपण बघितलं असेल की विषारी दारूमुळे 10-15 लोक मरण पावलेत आणि ह्याच्यामध्ये पोलिसांना माहिती नाही, हा विषय नाही. पोलिसांना हे सगळ्या गोष्टी माहिती असतात, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू जर काढली जाते ती ज्या पद्धतीने, तर तो कारखाना असतो. तो काही 1-2 माणसं, त्याला 5-50 लोक ते काढत असतात आणि वारंवार ह्याच्यात माहिती असतं. पोलिसांनी रेट ही ज्या रेट होतात ते जुजबी रेट होतात, ते फक्त दाखवायला आणि करायला, आणि रोजचं आहेच मग चालू. आणि त्याच्यामुळे कधीतरी अशा घटना होतात की ज्याच्यामुळं अनेक संसार उद्ध्वस्त होतात. ह्याची जबाबदारी पोलिसांची, ही नाकारू शकत नाही. कारण आता आपण बघितलं असेल तर अनेक लोकांचा उद्रेक याच्यामध्ये की गावठी दारू जर एवढ्या प्रमाणात हडपसरनं भोसीवर जाते, भोसीवरनं पलीकडे अजून कुठं जात असेल, ते पोलिसांना माहिती असते. काय माहिती नसतं असं नाही. त्या पोलीस स्टेशनचा जो वसुलीवाला आहे त्याला पहिलं सस्पेंड केलं पाहिजे, कारण हे सगळी सिस्टीम ही लोक लावत असतात. आणि वसुलीवाला कोणी हा शोधला पाहिजे. PI हे तर आहेच, त्यांना काय निलंबित केलं ते वस्तुस्थिती आहे, पण त्याच्यामध्ये खाली जो पोलीस जो असतो, जो ह्याच्यामध्ये हे सगळं गडबड करत असतो. आणि ही मागच्या काळामध्ये मी आयुक्तांना भेटलो होतो की वसुलीवाली जमात बंद करा, आणि ती परत आता चालू झाले का दिसायला लागली. आणि याच्यामध्ये मग हप्तेखोरी वाढते, मग ते पब्लिकमध्ये ती लोक फिरतात, मग ऍडजस्टमेंट चालू होती. आणि आता नवीनच धंदा आहे पोलीस स्टेशनला. बिल्डरांच्या जागेवर पोलिसांना तर अधिकार नसतात त्या जागा संदर्भात, पण पोलीस त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात आणि बिल्डर लोकांना मदत करून गोरगरिबांच्या जागा ह्याच्यामध्ये लिगली कागदपत्र करून, पोलिसांना तसे अधिकार नाहीत, पण पोलीस ते अधिकार वापरून त्याच्यात बरेच हस्तक्षेप केले पाहिजे. उलट सगळी माहिती मागवली पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, की माहिती दर महिन्याला किती अर्ज आले आणि अर्जाचं शेवट कारण कोणाचा अर्ज होता. पण आता तेवढा वेळ मला नाही. पण ह्याच्यामध्ये ह्या बिल्डर लाईन, हा पैसा, हे पोलीस खातं आणि हे सगळी दारू बिरू, ह्याला कारणीभूत काही पोलीस अधिकारी आहेत ना, सगळेच नाहीत पण काय पोलीस अधिकारी आहेत. एक तर पोलीस आयुक्त करणार काय, हा प्रश्न पडतो. कारण खाली थोडीच कमिशनर रामवाडीत जाणार आहे का, कमिशनर पांढरेमाळ्यात जाणार आहे का, कमिशनर पबमध्ये जाणार आहेत का, आणि सारखे पबचा पेव परत उठलाय. आणि याच्यामध्ये ही कोण बघतं? तर तुम्ही हातगाडीवाल्यांना 10 वाजता बंद करता, हॉटेलांना 10, पब 2 वाजेपर्यंत तुम्ही चालू ठेवता. मग पबवर न आल्यानंतर पर्यंत भोका लागतात, मग भोका लागल्या तर ते रस्त्यावर येतात, हॉटेल बंद होतात. मग सगळ्याच गोष्टी जर आपण बघितल्या तर मग ती साखळी चालवायची म्हणते तर सगळ्यांना त्यांनी सवलत दिली पाहिजे. पबला सवलत, आणि मग हातगाडी, आमच्या अंड्यावरच्या हातगाडीवाल्याला, हॉटेल बारकी छोट्या हॉटेलवाल्यांना बंदी, हे कुठं चाललंय? हे सगळं केलं तर न्याय सगळ्यांना सारखा असावा, श्रीमंताला एक आणि गरीबाला एक नसावा, सरसकट सगळे न्याय पाहिजे. आणि ज्या विषारी दारूमुळे जे मृत्युमुखी पडलेत, याला सरकारने यंदा मदत केली पाहिजे, कारण गोरगरीब लोक आहेत आणि याच्यामध्ये त्यांची महिला भगिनी ह्या उघड्या पडल्या आहेत, मुलं शिक्षणाचे असतील, काय अनेक गोष्टी असतात. ते परपंच म्हणजे आज त्यांचं उद्ध्वस्त झालंय, आणि याला कारणीभूत सरकार आहे. आणि सरकारने ह्याची, त्यांना त्या मुलाबाळांची शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना सहकार्य केलं पाहिजे. खरं तर विषारी दारू प्रकरण ज्यावेळेस आता बाहेर आलं त्यावेळेस पोलिसांनी कारवाईची जी आहे ती सुरू केली. जवळपास 52 लोकांना, आरोपींना म्हणजे ताब्यात घेतलंय, अटक केली. पण विषय म्हणजे अवैध धंदे असतील, अवैध दारू विक्री असतील, हे सर्रासपणे यापूर्वी सुरू होतं. जसं आता तुम्ही जसं म्हणलात की 10 वाजता पोलिसांनी जे हातगाडी असेल किंवा खाऊ गल्ल्या बंद करण्याचे आदेश दिलेत, दुसरीकडे मात्र हे अवैध जे धंदे असतील किंवा अवैध दारू ही मात्र सर्रासपणे विक्रीचे सुरू आहे. कुठंतरी पोलिसांकडूनच ही हप्तेगिरी किंवा ह्या सर्व सुरू असल्यामुळे हे प्रकार वाढीस लागलेत का? नाही, मी सांगितलं ना, पोलिसांना आता पैसा हाच लय प्रिय झालेला आहे. आणि कोण असं नाही की सगळं सब घोडे 12%. सगळेच पोलीस सुरुवात हेच करतात की एखादा माणूस जर आपल्या पोलीस स्टेशनला आला किंवा चौकीला आला, तर पहिलं त्याच्याकडून काय मिळणार आहे ह्याच्यावरनं पहिली त्याची सुरुवात होती.
म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो की आपले कपडे बघून तो बिल सांगतो, तसं तिथं त्या माणसाची दिसणारी कॅटेगरीवर त्याचा हिशोब चालू होतो. हे मोडीत काढलं पाहिजे. आणि याच्यामुळे सिस्टीम सगळ्या पोलिसांना त्याची बदनामीला आता समोर जावं लागतं. विषारी दारू काय आज विकतात का? तिथं दारू आज विकतात का? तिथं काय धंदे माहीत नाहीत का? सगळं माहिती. आणि धंदे करणारे कोण हे त्यांना माहिती. त्यांच्या टेबलवरचे फोटो मिळतील आपल्याला जर काढले तर. तो कोण सिंग का काय आहे, अजून कोणतरी जाधव कोण आहे, जे काय आहे लोक यांचे फोटो निघतील यांच्याबरोबर. म्हणजे हे काय माहिती असतं सगळ्यांना. आणि पोलीस ह्याच्यामध्ये दुर्लक्ष करतात. त्याचं कारण आहे की हप्तेखोरी करणारी मंडळी सगळी नसतात, पण ते निलंबित करताना खाली जे चौकीचा पार जो कॉन्स्टेबल त्याला माहिती असतं, तो त्याच्या चक्रा असतात तिथे. बरं, सर्व या प्रकरणामध्ये राजकीय वरदहस्त असावं, कारण की आपण पुण्यामध्ये बघितलं तर अनेक राजकीय लोक त्यांचे पब आहेत, बार आहेत किंवा मोठमोठे हॉटेल आहेत, किंवा या सर्व दारू प्रकरणामध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप असू शकतो असं तुम्हाला म्हणायचंय का? असं आहेत का? नाही, आता बघा शिल्पा शेट्टी कोण हिरोईन, त्यांचा एक पब आहे, फोटो आला होता माझ्याकडे, ते मोबाईल आला होता. त्याच्यामध्ये त्या मुलीला कशा पद्धतीने वाढतात सगळी मुलं, आणि पोलीस काय करतात? आणि मग पोलीस करतात 8 वर्षाच्या आतली मुलं जातात कशी पबमध्ये? शेवटी आम्ही परत रस्त्यावर जायचं का? परत आम्ही भांडायचं का? आम्ही तेच काम करायचं का? दुसरी कामं काय सोशल आहेत का नाहीत? मग याच्यामध्ये आम्ही किती दिवस बोललो? 8 दिवस बंद होतं, 9व्या दिवशी परत चालू होतं. आज कुठेही जा, पबचा पे उठलाय, आणि पे उठला तर याला थांबवलं पाहिजे ना. आणि याच्यामध्ये परत नुसतं नावाला बोर्ड असतो, 18 वर्षाच्या मुलांना आत एंट्री नाही, आणि सगळे शहरात तिथे तेवढीच मुलं असतात. तर याच्यावर प्रतिबंध केला पाहिजे. आणि जे करतात त्यांच्यावर असं काय आढळून आलं तर यांच्यावर वेगळा कायदा केला पाहिजे, आणि कडक कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून धजवलं ना पाहिजे त्या माणसाला आत घ्यायला. कुठेतरी शिस्त लावली पाहिजे. एकंदरीत आपण बघू शकतो की पुण्यातला विषारी दारूचं प्रकरण जे आहे ते राज्यभरात चर्चिलं जात आहे. मात्र या विषारी दारूमुळे जवळपास 22 लोकांचा मृत्यू झालेला आहे. मात्र या मृत्यूच्या पाठीमागे कुठेतरी पोलिसांची अकार्यक्षमता आहे. पोलिसांनी या सर्व गोष्टींमध्ये तत्पर राहिलं पाहिजे, आणि अवैध धंदे, अवैध दारू विक्री जे करणारे आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.